राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे मित्रांनो कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी गाडी घेऊन आलेलो टाटाची टाटा एस प्रो, जी की मित्रांनो इलेक्ट्रिकमध्ये गाडी राहणार आहे. आणि एस प्रोमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक, CNG आणि पेट्रोल वगैरे तीन आपले व्हेरियंट मिळून जातील. फक्त यामध्ये आपल्याला डिझेल वगैरे मिळत नाही. मित्रांनो, गाडीचा यूज वगैरे कशा प्रकारे केला जातो ते पण तुम्ही थोडंसं सांगू शकता या व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, व्हिडिओ करू स्टार्ट वगैरे. तर मित्रांनो, आपलं टाटा एस प्रो पेट्रोलमध्ये जे इंजन वगैरे आहे ते आपल्याला कंपनी देते 694 सीसीमध्ये MPFI BX6 इंजिन आहे मित्रांनो, जे की RDI 4 स्ट्रोक वॉटर कूलंट इंजिन येऊन जाते मित्रांनो, जे की आपल्याला 694 सीसी 20 BHP आणि 55 न्यूटन टॉर्क काढून देते मित्रांनो. हे इंजिन वगैरे ट्रेनिंग गेडेस आहे ते आपल्याला 3750 mm मध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, जे पेट्रोल टँक वगैरे आहे ते आपल्याला 10 लिटर संख्या येऊन जाते. त्याच्या टोटल लांबी वगैरेबद्दल, तर ही जी छोटीशी गाडी आहे हिची टोटल लांबी वगैरे मित्रांनो आपल्या 4 मीटरच्या आत येऊन जाते. म्हणजेच 3560 mm मध्ये टोटल लांबी आहे. रुंदी वगैरे आपल्याला मिळून जाईल मित्रांनो 1497 mm. हाईट वगैरे मिळून जाईल मित्रांनो गाडीची आपल्याला 1820 mm. बाकी मित्रांनो, हिचा जो व्हीलबेस वगैरे आहे ते आपल्याला 1800 mm मध्ये दिलेला आहे मित्रांनो. आणि जे याचा ग्राउंड केस वगैरे ते आपल्याला मिळून जाते जे ग्राउंड केस वगैरे मित्रांनो ते आपल्याला 170 mm मध्ये मिळून जाईल. बाकी मित्रांनो, जे GUW वगैरे असते ते आपल्याला मिळून जाईल 1460 kg मध्ये. आणि बाकी जे पेलोड कॅपॅसिटी वगैरे मित्रांनो ते आपल्याला 750 kg पर्यंत दिलेली आहे, जे की RTO पासिंग संघ येऊन जाईल मित्रांनो. बाकी मित्रांनो, आपण जर बघायला गेलो आता याचं जर डाला वगैरे असते, म्हणजेच की याला आपण कार्बोक्स वगैरे पण असं म्हणू शकतो मित्रांनो. तर आता आपण जर बघायला गेलो याच्या लांबी वगैरेबद्दल MM मध्ये मित्रांनो, तर याची कार्बोक्सची टोटल जी लांबी वगैरे ती आपल्याला 2046 MM मध्ये मिळून जाईल. कार्बोक्सची जी विड्थ वगैरे मित्रांनो ती आपल्याला 1485 MM मध्ये मिळून जाईल. आणि कार्बोक्सची जी हाईट वगैरे मित्रांनो, म्हणजेच की उंची वगैरे ती आपल्याला 326 MM मध्ये मिळून जाते मित्रांनो. म्हणजेच की TE49 टाईपचा आपला गेअरबॉक्स वगैरे येऊन जाते टाटा एस प्रो पेट्रोलमध्ये मित्रांनो. बाकी मित्रांनो, चाबी वगैरे आपली या प्रकारे येऊन जाईल आपल्या गाडीची. हे बघू शकतो मी, टाटाचं लोगो वगैरे येऊन जाते इथं. बाकी सेम असे आपल्या दोन्ही की आपल्या येऊन जातात. याच्यामध्ये युरिया वगैरे काहीच नाही आहे. बाकी मित्रांनो, आपण जर सगळ्यात पहिले समोरचं आपण बोलायला गेलो तर आपल्याला सगळ्यात पहिले पियानो ब्लॅकसारखं फेन्स वगैरे आपल्या येऊन जाईल. सेंटरमध्ये टाटाचं लोगो वगैरे येऊन जाते. आणि या बाजूला आपल्याला येऊन जाते इथं जे हेडलाईट वगैरे ते आपल्याला हॅल्झममध्ये येऊन जातात आपल्या इथं. आणि खाली आपण बघायला गेलो इंडिकेटर्स वगैरे आपल्या इथं येऊन जाते मित्रांनो. एस प्रोची बॅजिंग आपल्या इथं दिलेली आहे. आणि आपण जर EV वगैरे घेतलं मित्रांनो, आपल्याला या बाजूला EVची बॅजिंग वगैरे तशी येऊन जाते. बाकी CNGसाठी आपल्या वरील स्टिकर वगैरे येऊन जातात. आणि थँक्स फॉर श्रीनिवास विकल ज्यांनी आपल्या गाडी दिली व्हिडिओ बनवण्यासाठी. जर मित्रांनो तुम्हाला टाटाचं कोणताही प्रोडक्ट पाहिजे असेल कमर्शियल टाईप, तर तुम्ही यांच्याशी कॉल वगैरे करू शकता. नंबर वगैरे तसं आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. बाकी तुम्ही नाही का अकोला किंवा बुलढाण्याकडून बघत असाल तर या नंबरवरती कॉल वगैरे करू शकता मित्रांनो. बाकीच्यामध्ये आपल्याला सिंगल वायपर वगैरे येऊन जाते आपल्याला, जसं आपल्याला ॲटोमध्ये येते मित्रांनो. बाकी आपण संपूर्ण जे चालू आपली या प्रकारे येऊन जाईल. साईडने आपण जर बघायला गेलो मित्रांनो, तर या प्रकारे आपली गाडी येऊन जाते, जे की 3.5 मीटरची टोटल लांबी वगैरे आहे मित्रांनो. बाकी मित्रांनो, आपण जर बघायला गेलो ही जी गाडी वगैरे आहे ना, ही अशा कस्टमरसाठी कामा पडेल नाही, जे कस्टमर आहे का सध्या 3 व्हीलरवरती काम करता येतं. आणि 3 व्हीलरवरती काम करताना मित्रांनो त्यातनी गाडी पलटी व्हायचं, लोड कॅपॅसिटी कमी असते त्यातनी, तर त्यांच्या हिशोबानं त्याला नाही का एकदम चांगला अपडेट वगैरे हे टाटा एस प्रो देऊ शकते मित्रांनो. बाकी ही गाडी आपल्या टाटा जिक्ससारखीच आपल्याला येऊन जाते मित्रांनो. आता आपण जर बघायला गेलो मित्रांनो हिचं जसं टायर साईज वगैरेबद्दल, तर कंपनीच्या म्हणजे आपले जे टायर वगैरे देतात, तर तुम्ही बघू शकता 145 R12 इंचचं आपल्या टायर वगैरे येऊन जाते मित्रांनो, जे की LTच आहे. आणि मित्रांची टायर साईज वगैरे आणि हे जे की कंपनीचे टायर वगैरे जाते मित्रांनो. समोर डिस्क ब्रेक येऊन जातात, मागं आपल्या ड्रम ब्रेक वगैरे जातात मित्रांनो याच्यामध्ये. बाकी पॅराबोरिक लिफ्ट फ्री सस्पेन्शन वगैरे आपल्या गाडीमध्ये येऊन जाते मित्रांनो. बाकी लॉक ऑन इथून करू शकतो याला. बाकी तर आपले इंडिकेटर्स वगैरे आपल्या वरती दिले मित्रांनो. बाकी मित्रांनो, टायरमध्ये किती प्रेशर ठेवावं लागते ते आपल्याला किती कंपनी प्रॉपर मेजर करून सांगते बा, इतकं प्रेशर पाहिजे म्हणून, फ्रंटमध्ये इतकं पाहिजे, पाठीमागे इतकं प्रेशर पाहिजे म्हणून. जे विंडो कंट्रोल असतात त्याला आपण हातानं खालती वरी करावं लागेल. बाकी लॉक लावण्यासाठी आपल्या इथं असं दिलं या प्रकारचं जुगाड वगैरे टाईप आहे, म्हणजे जुगाड नाही, जुन्या टाईप आपल्या येऊन जाते फीचर्स वगैरे आहे. बाकी मित्रांनो, जी सीटची कंट्रोल आपल्या खालती आपल्या इथे येऊन जाईल, जेणेकरून एखाद्या सीटला पूर्णपणे जर तुम्हाला समोर किंवा मागं करायचं असेल तर तुम्ही त्याला आरामात करू शकता मित्रांनो. चला आता बघूया अंदरून. तर मित्रांनो, सध्या बसलेलो गाडीमध्ये, गाडीचा जो आपला मीटर वगैरे आहे ना ते आपल्या या प्रकारे येऊन जाईल. बाकी मित्रांनो, याच्यामध्ये जसं फुल्ली डिजिटल मीटर वगैरे आपल्या येऊन जाते. इथं आपल्याला गाडी किती आपली किलोमीटर चालली टोटल ते दिसून जाईल, टाईम, पेट्रोलची इन्फॉर्मेशन, आणि इथे येऊन जाते आपली गाडीचा टेम्परेचर वगैरे. हे जर आपलं CNG वगैरे असतं आपल्याला काही पेट्रोलच्या खाली आपल्याला CNG पण बॅचिंग वगैरे येऊन जाते, त्यातही कळते की बा CNG किती % आहे. बाकी या बाजूची बॅटरी वगैरे हे आपले सगळे फीचर्स वगैरे जातात. बाकी ट्रिप A ट्रिप B वगैरे तुम्ही या बटनला सेट करू शकता, ट्रिप A ट्रिप B आणि टोटल. बाकी मित्रांनो, जे आपलं टाटाचं लोगो वगैरे आपल्या सेंटरमध्ये या प्रकारे येऊन जाईल. बाकी दोन साईड आपल्या हॉर्न वगैरे येऊन जातात. ट्रान्समिशन मित्रांनो याच्यामध्ये 4 स्पीड आहे, आपल्याला 4 स्पीड येऊन जाते. बाकी
सेन्सर वगैरे याच्यामध्ये येऊन जातात मित्रांनो. बाकी फर्स्ट एड वगैरे आपल्या इथं दिले ग्लोब बॉक्स संघ. बाकी याच्यामध्ये जास्त काही फीचर्स वगैरे नसतात मित्रांनो कमर्शियल गाडीमध्ये. बाकी या बाजूला आपण बघायला गेलो जे हेडलाईट कंट्रोल इंडिकेटर्स कंट्रोल आपल्या या बाजूला दिलेले आहेत आणि या बाजूला मित्रांनो आपल्या याचे वायपर कंट्रोल वगैरे दिलेले आहेत. बाकी इथं आपल्याला गाडीमध्ये इको मोड दिलेले आहे. इको मोडचा मतलब मित्रांनो जर तुम्हाला जर जास्त मायलेज वगैरे पाहिजे असेल आणि म्हणजे मायलेज चांगलाच येते याच्यातनी, पण तुमची गाडी जर खाली असेल तुम्ही याला इकोमध्ये चालवलं तर चांगलं राहते मित्रांनो, जेणेकरून आपल्या गाडीचं जे इंजिन वगैरे आहे हे जास्त टॉर्क लावणार नाही, जास्त प्रेशरनं चालणार नाही. इको म्हणजे की एकदम लाईट वेटसाठी, जशी आपली गाडी आता एमटी चालत आहे मित्रांनो. बाकी आपण इकोमधून काढले याला तर तेव्हा आपली गाडी नाही का 50 किलोमीटरचा टॉर्क काढते मित्रांनो ही. आणि त्यावेळेस नाही का याच्या इंजनवरचं आपण जर म्हणजे माल वगैरे टाकलेला असेल काही तेव्हा नाही का हिचे इंजिन वगैरे ते प्रॉपर पॉवर वगैरे लावते मित्रांनो. बाकी खाली टाईम जर तुम्ही याला असं बंद करत नसाल आणि चालू करत नसाल तर मग हे तुम्हाला मायलेज वगैरे कमी देऊ शकते गाडी उद्या चालून. मग त्यामुळे काय हे बटन खाली असले गाडी की इको दाबून द्यायचं, गाडी जर म्हणजे माल वगैरे असेल तर इको गाडी आपली काढून टाकायची मित्रांनो. तर ही येऊन जाते आपल्या गाडीचं इंटिरियर वगैरे मित्रांनो. सेंटरमध्ये आपल्याला येऊन जाते इथं हँडबॅग वगैरे आणि आपल्या गाडीच्या बॉडी वगैरेबद्दल तर या प्रकारे येऊन जाईल. आणि आपल्याला इथं नाही का एक्सप्रोची बॅजिंग वगैरे आपल्याला येऊन जाते. याच्यामध्ये जसं आपल्याला व्हाईट कलर वगैरे पण येऊन जाते मित्रांनो. या प्रकारे आपल्या गाडीचा जो पूर्ण लुक वगैरे आहे आपल्याला या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता. बाकी ही जी गाडी वगैरे मित्रांनो आपल्या एकदम छोटी टाईप ऑफ येऊन जाते, म्हणजे गली वगैरेच्या हिशोबाने एकदम बेस्ट गाडी वगैरे म्हणतात मित्रांनो. गावात कशी एकदम तंग गली राहतात एकदम छोट्या छोट्या, त्या हिशोबाने एकदम बेस्ट गाडी मला वाटली मित्रांनो ही. बाकी इथं जे लाईट वगैरे दिलेले मित्रांनो याच्यामध्ये, तर इथं मित्रांनो ब्रेक लाईट रिफ्लेक्टर इंडिकेटर्स वगैरे इथं दिलेले आहे. बाकी रिव्हर्स लाईट वगैरे मित्रांनो आपली इथं दिलेले आहे. 2 पार्किंग सेन्सर गाडीमध्ये येऊन जातात मित्रांनो. शिफ्ट टाईप वगैरे आपला असं चांगला वरती दिलेला आहे. बाकी खाली याच्यावर मित्रांनो सिस्टम वगैरे आपल्याला म्हणजे सॉरी म्हणजे इंजिन टाईप ऑफ सगळे येऊन जाते. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो जिचं हे राहते सायलेन्सर वगैरे आपल्या इथं वरती दिलेले आहे. टाटाचा लोगो रेडियम वगैरे आपल्या प्रॉपर येऊन जातात मित्रांनो. याचे कंट्रोल आपल्या इथं दिलेले आहेत, तर तुम्ही असं खोलू शकता, या प्रकारचं खोलू शकतो आपण याला. 750 kg कंपनी सांगते याच्यामध्ये, पण तुम्ही ज्यामध्ये जास्त माल पण नेऊ शकता मित्रांनो. पण ओर जास्त न्यावं नाही माणसात, नाही तर गाडीमध्ये प्रॉब्लेम करू शकतो मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो इथं येऊन जाते आपल्या पेट्रोल टाकायसाठी जागा दिलेली कंपनीद्वारा. हे बघू शकता तुम्ही, जी की आपल्या 10 लिटरचं याच्यामध्ये टँक भरून जाते मित्रांनो. याला एकदा घेऊया लावून. बाकी मित्रांनो आपण जर ही आपली CNG वगैरे असेल, आपल्या CNG टाकायसाठी जागा भेटून जाते, पेट्रोल टाकायसाठी पण जागा मिळून जाते. या प्रकारे आपल्या गाडी वगैरे येऊन जाते मित्रांनो. बाकी तुम्हाला आपला व्हिडिओ वगैरे कसा वाटला मित्रांनो कमेंट करून सांगा. मी यानंतर तुम्हाला कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण कमेंट करून सांगा. बाकी आपल्या मराठी चॅनलवरती जर नवीन आलेले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या चॅनलवरती असेच मराठी रिव्ह्यू करा येत राहतात मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.